हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आजचा व्हिडिओ हा सगळ्यात खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या दृष्टीने. कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सायन्स पार्ट 1च्या सगळ्या लेसनच्या ओव्हरऑल फिल इन द ब्लँक्स, ज्या मोस्टली रिपीटली विचारल्या जातात प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये. तर त्या मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर जास्त लेट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही तुमची पहिली आहे फिल इन द ब्लँक्स, दुसरी, तिसरी, इथे ह्या 11 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. ह्या सगळ्या लेसन मधून कॉमन मी घेतलेल्या आहेत, म्हणजे सगळ्या लेसन मधल्या घेतलेल्या आहेत. मिक्स आहे, असं कोणते लेसन वाईज वगैरे नाही दिलेले आहेत. तर ह्या सगळ्याच इम्पॉर्टंट आहे. मी एक एक आता रीड करून नाही दाखवणार आहे, कारण की रीड करून दाखवायला आपल्याला तेवढा व्हिडिओ खूप लेंदी होईल, कारण या 40+ एक्स्ट्रा आहेत. त्याच्यामुळे मी रीड करून नाही दाखवत आहे. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, कोणता शब्द वगैरे काही मिस्टेक असेल, काही प्रॉब्लेम असेल, नसेल कळत, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. आणि तुम्ही ह्या सगळ्या याच्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ह्या 12 पासून 20 पर्यंतच्या इथे या पेजवरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिसत आहेत. याच्यामध्ये पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. इथे हा क्वेश्चन डबल रिपीट झालेला आहे, सॉरी. 21 to 26 फिल इन द ब्लँक्स आहेत. सगळ्या लेसन मधून या कॉमन फिल इन द ब्लँक, आणि खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मोस्टली या रिपीट विचारल्या जातात. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. इथे 27 to 34 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. इथे आहे त्या 35 to 43 फिल इन द ब्लँक्स. हा HNO3 आहे. HNO3, डायल्युटेड HNO3. तर एवढ्या आपण फिल इन द ब्लँक्स 43 फिल इन द ब्लँक बघितल्या. त्याच्यामध्ये 80 फिल इन द ब्लँक्स रिपीट झालेले, त्याच्यामुळे 42 फिल इन द ब्लँक्स आहेत. आणि ह्या मोस्टली विचारल्या जाणाऱ्या फिल इन द ब्लँक्स आहेत, रिपीट झालेल्या फिल इन द ब्लँक्स आहेत. तर तुम्हाला या फिल इन द ब्लँक्स या कराच, बाकीच्या पण फिल इन द ब्लँक्स करा. पण लेसन मधून या मी खूप इम्पॉर्टंट अशा मला वाटलेल्या फिल इन द ब्लँक्स मी तुमच्यासाठी घेतलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांना पण ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचा फायदा होईल.